Hello everyone. On the occasion of National BLS Day, we from Thane Academy of Pediatrics come together to create awareness of BLS. The simple steps of basic life support are ensuring scene safety, check for responsiveness, call for help or emergency services, and get an AED if available, followed by which checking for pulse and breathing. If no pulse, start immediate high quality CPR and use AED as soon as it is available. So let's learn all of these from our panel of experts. What is CPR? What is BLS? How to initiate it? CPR is a cardiopulmonary resuscitation. It's a scientific process to help any dying person whose heart has already stopped. As soon as the heart stops, the blood supply to the brain and other vital organs stops totally, and those organs will die unless no blood supply is available to the brain for about 5 to 10 minutes. The BLS, that is called as basic life support, where no gadgets are used. Only our hands and our breath is sufficient to carry out CPR. Carry out BLS, that says responsiveness of the patient by tapping on his shoulders and loudly asking, "Hey, are you okay? Are you okay?" If the patient is unresponsive, not breathing, or having no pulse, he immediately requires BLS. Before we even jump to the steps, we must make sure that the scene is safe for both the person who is carrying out BLS and the victim. Once we are assured of that, we immediately shout for a help. So anyone who is around can come and help us in doing BLS, also in activating emergency medical services. First thing that we do is we carry out cycles of 30 chest compressions, followed by immediately by opening of the airway and giving 2 breaths artificially from mouth to mouth, so that we can restart the blood flow to the brain. मी एकटी असेल आणि मला माहित नाही काय करायचं तर सर्वात प्रथम मी एकटी आहे आणि काय करायचं हे मला माहित नाही ह्या विचाराने घाबरून जायचं नाही, गांगरून जायचं नाही. ह्या व्यक्तीला मदत करण्यासाठी, त्याला जीवदान देण्यासाठी मी माझा खारीचा वाटा उचलू शकते आणि तो मी नक्की उचलीन, हा आपण विचार करायचा. आणि हँड्स ओनली CPR सुरू करायचा. म्हणजे काय की चेस्ट कॉम्प्रेशन्स ओनली. हा CPR सुरू केल्यानंतर काही वेळाने आपण पल्स चेक म्हणजे नाडीचे ठोके बघायचे असतात. आणि ते कसे तर मानेच्या मध्यभागापासून मानेच्या खोलगट भागापर्यंत हाताची 2 बोटं आपण सरकवायची आणि नाडी लागते का हे बघायचं. पण हे आपल्याला 5 ते 10 सेकंद ह्या वेळातच करायचं आहे. नाडी नाही लागली तर आपण परत कॉम्प्रेशन्स इमिजिएटली सुरू करायची. वेळेत CPR देण्याचे महत्त्व काय आहे? आपण अशा एखाद्या सिच्युएशनमध्ये येऊ शकतो जिथे एखादा व्यक्ती अनकॉन्शियस शुद्धीत नसलेला आपण बघू शकतो. ती सिच्युएशन रेल्वे स्थानकावर, बस स्थानकावर, मॉलमध्ये किंवा आपल्या सोसायटीमध्ये ही कुठेही येऊ शकते. आणि या वेळेला त्या व्यक्ती, त्याचं हृदय बंद असू शकतं किंवा त्याला काही दुसऱ्या आजाराने त्याचा मेंदू काम करत नसेल, अशी सिच्युएशन राहू शकते. मग अशाला काय करायला हवं? त्या व्यक्ती पहिले आपण बघायचं की तो सीन जो आपण जिथे आहेत ती सेफ आहे, म्हणजे ते पाणी नाही, तिथे आग नाही, आणि किंवा आपण रोड्स याच्यावरती जर करत असेल तर ती जी आपण त्या व्यक्तीला मदत करताना तिथून वाहतूक व्यवस्थित आहे की नाही, त्या सेफ्टी आपल्याला पहिले बघणं गरजेचं आहे. मग तो व्यक्ती त्याला हाक मारून किंवा त्याला स्टिम्युलेट करून बघू शकतो की तो त्याचा रिस्पॉन्स आहे की नाही. इफ देर इज नो रिस्पॉन्स किंवा तो जागा होत नसेल तर त्याची नाडी बघणे गरजेचं आहे. जर आपल्याला ही नस लागत नसेल तर आपल्याला हाय क्वालिटी CPR करणं गरजेचं आहे. हाय क्वालिटी CPR म्हणजे काय आणि त्याची गरज काय? हाय क्वालिटी CPR करणं गरजेचं आहे की समजा आपण ही व्यक्ती, त्याचं हृदय चालू नसेल आणि आपण जर त्याचं चेस्ट कॉम्प्रेशन हे जर नाही केलं तर हृदयातून रक्तपुरवठा हा मेंदूला होणार नाही. आणि नंतर आपण अशा व्यक्तीला आपण जर रुग्णालयात घेऊन गेलो आणि त्याचं हृदय हे काम करत नव्हतं आज 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास, तर त्याचा मेंदूचा रक्तपुरवठा बंद होईल आणि नंतर जरी हृदय सुरू झालं तरी त्याचं न्यूरोलॉजिकल आउटकम चांगलं राहणार नाही. आणि आता आपण जर त्याला जर हाय क्वालिटी CPR ॲट द सीन जर आपण सुरू केला, त्याचा रक्तपुरवठा आपण जर थोड्या प्रमाणात जरी सुरू झाला, जर त्याचं नंतर आउटकम चांगलं येऊ शकतं. म्हणून हाय क्वालिटी CPR हे करणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येक नागरिकाचं एक कर्तव्य आहे की ते आपण शिकून घ्यायला पाहिजे. आणि ते कसं करायचं ते आपण आता आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. थँक्यू. रुग्णाच्या शेजारी गुडघे टेकून बसा. छातीच्या दाबासाठी आपल्या शरीराच्या वजनाचा वापर करा. छातीवर योग्य ठिकाणी हात ठेवा. छातीवर योग्य वेगाने दाब द्या. 100 ते 120 वेळेला प्रत्येक मिनिट. योग्य खोलवर दाब द्या. प्रत्येक दाबानंतर छाती पूर्णपणे वर येऊ द्या. छातीवर दाब देताना खंड कमी ठेवा. जास्त प्रमाणात श्वास देणे टाळा. खांदे
कोपरे व हात सरळ रेषेत ठेवावेत. CPR साठी छाती दाबण्याची खोली कमान 5 सेंटीमीटर असावी. जर मी CPR देण्यासाठी ट्रेनिंग घेतली नसेल तर मी CPR देऊ शकते का, आणि ते देत असताना कुठलं नुकसान होऊ शकेल का? हो, तुम्ही जरी अनट्रेन असाल तरी गरज असल्यास CPR करावा. अनट्रेन माणसांनी CPR करताना थोडा बहुत इंटरनल ऑर्गन्सना इंजुरी होण्याचा धोका असू शकतो, पण अशा काही इंजुरीज आम्ही डॉक्टर नंतर बऱ्या करू शकतो आणि पेशंटचे प्राण वाचू शकतो. पण जर कोणी कार्डियाक अरेस्टमध्ये असेल आणि त्याला वेळेवर CPR मिळाला नाही पहिल्या 5 मिनिटात तर तो नक्कीच वाचणार नाही. म्हणून असं रिकमेंडेशन आहे की जरी तुम्ही अनट्रेन्ड असाल पण तुम्हाला कोणी अनरेस्पॉन्सिव्ह माणूस आढळला, एस्पेशली जर तुमच्या समोर तो कोसळला असेल आणि अनरेस्पॉन्सिव्ह असेल तर तुम्ही लगेच चेस्ट कंप्रेशन सुरू करावी, ज्याला हँड्स ओनली CPR असं म्हणतात. CPR कौन दे सकता है? CPR कितनी देर तक दिया जा सकता है? CPR देने पर क्या किसी कानूनी कार्रवाई का सामना करना पड़ सकता है? CPR हर कोई व्यक्ति कर सकता है. CPR करने के लिए स्त्री या पुरुष दोनों CPR कर सकते हैं. CPR करने के लिए कुछ खास ताकत या अधिक बल की ज़रूरत नहीं है. साधारण ताकत का व्यक्ति CPR कर सकता है. अगर CPR करते करते पेशेंट की मौत हो गई तो हमें घबराने की ज़रूरत नहीं है. गुड समैरिटन लॉ के तहत हम पर कोई कानूनी कार्रवाई की गुंजाइश नहीं है, इसलिए हम बेझिझक होकर बेफिक्र होकर अपने पूरी जोश से पेशेंट की जान बचाने में लगना चाहिए. CPR करने के लिए थोड़े ज्ञान और थोड़े अभ्यास की ज़रूरत है. CPR करने के लिए हमारे में किसी की जान बचाने का जज्बा ज़रूरी है. CPR की लंबाई की कोई तय अवधि नहीं है. ज़्यादातर हम CPR तब तक करते हैं जब तक एडवांस डॉक्टर की टीम आके पेशेंट को संभाल नहीं लेती. ये ज़्यादातर 10 मिनट, 15 मिनट, 20 मिनट या आधा घंटे तक चल सकता है. ये इलेक्ट्रिकल शॉक थेरेपी क्या है और इसे कब इस्तेमाल किया जाना चाहिए? तो सडन कार्डियक अरेस्ट, जिसको हम अचानक से बंद होने वाली दिल की धड़कन बोलते हैं, ये ऐसी एक अवस्था है जहाँ पे दिल की धड़कन जो कि इलेक्ट्रिकल कंडक्शन सिस्टम से शुरुआत होती है, ये या तो बंद हो जाती है या तो उसमें अनियमितता हो जाती है, जिसके वजह से दिल का धड़कना कमज़ोर या बंद हो जाता है. ये परिस्थिति काफ़ी बार CPR के समय आती है और इस समय हमको उसको फ़ायदा होने के लिए AED, जिसको ऑटोमेटिक इलेक्ट्रिकल डिवाइस बोलते हैं, इसके द्वारा शॉक थेरेपी देते हैं, जिसको हम इलेक्ट्रिकल शॉक थेरेपी बोलते हैं. ये प्रक्रिया में हमको सबसे पहले मशीन आने पे मशीन को ऑन करना है, जिसके लिए वहाँ पे स्टेप्स दिए जाते हैं. मशीन के ही ऊपर 1 2 3 लिखा रहता है. मशीन को चालू करने के बाद उसका पैड, जिसको विक्टिम के राइट साइड में और लेफ़्ट साइड में 2 जगह पे लगाया जाता है. पहला जो पैड है ये राइट साइड के शोल्डर बोन के नीचे यानी कि कॉलर बोन के नीचे लगाया जाता है. दूसरा पैड लेफ़्ट साइड पे लगाया जाता है छाती के दरमियान. और उसके बाद मशीन को आकलन करने देना चाहिए कि उसका शॉक लेना ज़रूरी है कि नहीं. ये मशीन अपने आप डिसाइड करता है कि शॉक देना है या नहीं देना है. और एक बार जब मशीन डिफाइन करता है कि शॉक देना है, तब आपको शॉक मशीन का बटन दबाना है. ये होने के बाद मशीन अपने आप इलेक्ट्रिकल शॉक देता है और दिल की धड़कन को वो सुनियोजित करता है. ऐसा होने के बाद तुरंत हमको फिर से CPR स्टार्ट करना है, जब तक कि विक्टिम को हम वापस कोई हेल्थ केयर फैसिलिटी में नहीं लेके जाते हैं या कोई एम्बुलेंस सर्विसेज हेल्थ केयर एडवांस हेल्थ केयर हमको अवेलेबल नहीं होता है. You've just seen how simple actions can make the difference between life and death. Basic life support is not just for doctors, it's for everyone. So summarizing, the steps for BLS are as follows. Ensure scene safety, check responsiveness, call for help or emergency services and get AED if available, check the breathing and pulse. If absent, start high quality CPR. Use AED as soon as available. On this National BLS Day, we urge you to learn, practice and spread awareness about BLS, because in an emergency, your hands can save a life. तुम्ही आताच पाहिले तुमची जागरूकता आणि तत्पर कृती एखाद्याचा प्राण कसा वाचवू शकतात. बेसिक लाईफ सपोर्ट म्हणजे BLS फक्त डॉक्टरांसाठीच नाही तर प्रत्येक नागरिकासाठी माहीत असणे अत्यावश्यक आहे. बेसिक लाईफ सपोर्ट देण्याचा क्रम खालीलप्रमाणे आहे. 1. रुग्णाला जिथे BLS दिला जाणार आहे त्या जागेची सुरक्षितता तपासा. 2. व्यक्तीचा प्रतिसाद तपासा. खांद्यावर हळुवारपणे मारून तुम्ही ठीक आहात का असे विचारा. 3. मदत मागवा. इमर्जन्सी नंबरवर कॉल करा. 4. श्वासोश्वास आणि नाडी तपासा. 5. छाती दाबा म्हणजे BLS मध्ये शिकवल्याप्रमाणे हाय क्वालिटी CPR द्या. 100 ते 120 वेळेला प्रत्येक मिनिट. योग्य खोलवर दाब द्या. प्रत्येक दाबानंतर छाती पूर्णपणे वर येऊ द्या. छातीवर दाब देताना खंड कमी ठेवा. जास्त प्रमाणात श्वास देणे टाळा. 6. रुग्णाला श्वास द्या. 7. AED म्हणजे ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर उपलब्ध असेल तर त्याचा वापर करा.
या BLS आणि CPR दिवसानिमित्त आम्ही तुम्हाला बेसिक लाईफ सपोर्ट शिकण्याची आणि त्याबद्दल जागरूकता पसरवण्याची विनंती करत आहोत, कारण आपत्कालीन वैद्यकीय स्थितीमध्ये तुमचे हात एखाद्याचे प्राण वाचवू शकतात. Learn CPR, save lives.